नुकसान झाल्यावर भरपूर वाईट वाटायचं आम्हाला, पण विलाजच नव्हता काही, कारण पावसावर पण अवलंबून होतं. पाऊस नाही पडला तर पाणी, विहिरींना पाणी नव्हतं. पाणी आपण शेतात देणार कसं ना, पाणी द्यायला पाणीच नव्हतं, नसायचं विहिरीमध्ये. मी 17 वर्षापासून शेती करते. शेतामध्ये मी बटाटा, कांदा, लसूण, वाटाणा, बीट, ज्वारी, परत हरभरे, नाही एवढं शेतामध्ये घेतो आम्ही. म्हणजे पाणी सोडलं ना की पाण्यात पाणी स्प्रिंकलरनी पाणी सोडणं आणि ह्याच्यातून पाणी खालून सोडायचं ना आम्ही सरीतून वगैरे, आमचे बटाटे सडायचे पहिले. पाणी ठिबकनी स्प्रिंकलरनी सोडतो. पिकांना जेवढं पाण्याची बचत होईल तेवढी बचत करतो पाण्याने. म्हणजे हे वॉटर एडकडून मी शिकली आता. आणि तणनाशक म्हणजे जास्त प्रमाणात नाहीच, म्हणजे शक्यतो नाहीच वापरते. आणि पाण्याची बचत कशी करायची आपण, आम्हाला त्यांनी सेंद्रिय खत म्हणजे शेणखत 3 फूट खड्डा, त्याच्यामध्ये ते शेण पालापाचोळा आणि त्याच्याप्रमाणेच ते आम्ही सेंद्रिय खत बनवायला लागलो. लोकांना जमा करणे, महिला जमा करणे, कुठं त्यांचं जर समजा मीटिंग वगैरे घ्यायची असेल तर आम्ही आमच्या मंदिराजवळ किंवा इथं मीटिंग घेतो. मी पहिली जी शेती करत होते ना तर मला नुकसान भरपूर प्रमाणात व्हायचं. आणि पाणी म्हणजे पाणी साठा राहतो त्याच्यात, आणि बोरवेल आणि विहिरींना पाण्याची वाढ होते त्यांनी बंधारा. तुम्ही कुठल्या प्रकारे कसा फायदा घेणार, कसं म्हणजे पाणी बचत कशी करणार, औषधं कुठल्या प्रमाणात मारणार, म्हणजे चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलं. आम्हाला चांगलं वाटलं. म्हणजे ते मार्गदर्शन घेऊन आम्हाला इथं पण फायदा झाला त्यांच्या मार्गदर्शनाने.